हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्त अशी खुसखुशीत आणि आतपर्यंत फ्राय झालेली बघा तांदळाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, इथं मी तांदळाचं पीठ वापरून चकली बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, इथं मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, म्हणजे एक मोठी प्लेट घेतली आहे। त्यामध्ये या वाटीने बघा 2 वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त बेसन पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ आणि बेसन मी छान असं चाळून घेतलेलं आहे बघा। आता यामध्ये 1 चमचा इतका ओवा घेतलाय। ओवा मी हाताने क्रश करून घालतीये, त्यामुळे काय होतं, आपली जी चकली आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते बघा। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा इतके जिरे घालतीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा जिरे भाजून त्याची पावडर सुद्धा करून यामध्ये घालू शकता। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घातली आहे। त्याचसोबत 1 ते 1.5 चमचा इतकं मी लाल तिखट घातलंय। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। त्याचसोबत बघा, मी 3 ते 4 चमचा इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ थोडेसे जास्त घेतलेत। पांढरे तीळ घातल्यामुळे सुद्धा बघा चकली दिसायला तर सुंदर दिसते, त्यासोबत खायला सुद्धा खूप छान लागते। त्यानंतर यामध्ये कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ सुद्धा घातलंय। आणि बघा 1 ते 2 चमचा इतकं मी आपलं जे खायचं तेल असतं ते तेल घेतलंय। तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलंय आणि ते तेल मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तूप सुद्धा घालू शकता। आता बघा, गरम तेल घातलंय त्यामुळे बघा मी चमच्याने याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर बघा हाताने याला 1 ते 2 मिनिटासाठी छान असं चोळून घ्यायचं। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। पाणी एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर काय होतं, आपली जी कणिक आहे ती पातळ होते आणि बघा चकली बनवताना चकली बघा फ्राय झाल्यानंतर नरम पडते। त्यामुळं काय करायचं, अगदी थोडंसं पाणी घालून याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। बघू शकताय मी अशा पद्धतीने याची छान घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे। आता या कणकेवरती झाकण ठेवून बघा मी अगदी 5 मिनिटासाठी याला साईडला ठेवून देणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा याची चकली बनवून घेऊ शकता। तर बघू शकताय मी यावरचं झाकण काढले आणि परत एकदा ही कणिक छान अशी बघा 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित मळून घेतली आहे। आणि बघू शकताय माझ्याकडे अशा पद्धतीचा शेवगा आहे, म्हणजे चकली बनवण्याचा साचा आहे, त्याला आमच्याकडे शेवगा म्हणतात बघा। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आता या शेवग्याला बघा आपली जी चकली बनवण्याची जी प्लेट असते ती प्लेट मी खालच्या साईडने लावली आहे आणि यामध्ये बघा आपली जी कणिक आहे, म्हणजे चकली बनवण्यासाठीची जी कणिक आहे त्यामधली बघा थोडासा एक कणकेचा गोळा घेतलाय। तो मी हाताने बघा छान असा व्यवस्थित करून घेतलाय आणि तो गोळा मी या साच्यामध्ये भरून घेतलाय बघा। त्या साच्याच्या वरच्या साईडला बघा त्याचं झाकण लावून घेतलंय आणि हाताने बघा हलकंसं प्रेस करून आपल्याला याची चकली बनवून घ्यायची आहे। इथं मी एका प्लेटवरती बघा चकल्या बनवून घेतीये। तर बघू शकताय अगदी हलक्या हाताने आपल्याला याची चकली बनवून घ्यायची आहे। इथं मी अगदीच मोठी नाही किंवा अगदी छोटी नाही, मीडियम साईजच्या इथं मी सगळ्या चकल्या बनवून घेतीये। तर बघा तांदळाचं जे पीठ आहे त्यामध्ये बघा थोडंसं बेसन घातल्यामुळे काय होतं, आपली चकली खूप सुंदर लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा बेसनाऐवजी थोडासा रवा सुद्धा यामध्ये घालू शकता, त्याने सुद्धा चकली खायला खूप सुंदर लागते। तर बघा तांदळाचं पीठ बघा लवकर सैल होतं, त्यामुळं काय करायचं, एकदम इथं जास्त चकली बनवून घ्यायच्या नाहीत। 5 ते 7 चकली मी इथं बनवून घेते, त्या फ्राय करून घेणार आहे आणि नंतर राहिलेल्या चकल्या बनवून घेणार आहे। बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि इथं या चकल्या बनवत होते बघा त्याच टायमिंगला मी गॅसवरती बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल बघा जास्त गरम करायचं नाही, मी पहिल्यांदा तेल छान गरम करून घेतलंय आणि त्यानंतर बघा गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवलेली आहे। आता यामध्ये बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय का नाही हे बघण्यासाठी बघा मी अगदी थोडासा या कणकेचा गोळा घातलाय। बघू शकताय यामध्ये सोडल्यानंतर या कणकेचा गोळा लगेच वरच्या साईडला येतो, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चकली फ्राय करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा अगदी हलक्या हाताने मी एक चकली यामध्ये सोडून घेतीये। कधीही चकली फ्राय करताना बघा थोडीशी पसरट साईजची कढई वापरायची बघा, त्यामुळं काय होतं चकली व्यवस्थित अशी फ्राय होते। तर बघू शकताय मी इथं एका टायमिंगला 3 चकल्या घेतलेल्या आहेत
आता यावरती बघा चकली सोडल्यानंतर मी झाऱ्याने हलक्या हाताने बघा या चकलीच्या वरच्या साईडनी सुद्धा तेल पसरवून घेते. त्यामुळं काय होतं, आपली चकली मस्त दोन्ही साईडनी छान अशी फ्राय होते बघा. तर ही चकली बघा मी अगदी गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच या चकल्या मी फ्राय करून घेणार आहे. गॅस जर फुल केला तर काय होतं बघा, वरच्या साईडनी चकली फ्राय झाल्यासारखी दिसते, पण आतमध्ये बघा पूर्णपणे कच्ची राहते आणि त्यामुळं खाताना सुद्धा अजिबात चांगली लागत नाही. आणि त्याचसोबत बघा फुल गॅसवरती चकली फ्राय केली तर काय होतं, चकली बघा जास्त वेळासाठी कुरकुरीत राहत नाही, लगेच नरम पडते. त्यामुळं काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला चकली फ्राय करून घ्यायची आहे. बघू शकताय मस्त अशी आपली चकली फ्राय झालेली आहे, रंगसुद्धा छान असा आलेला आहे. आता या चकल्या बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता गॅसची फ्लेम मी अगदी मीडियम ठेवलेली आहे आणि बघा बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत त्या मी आधी बनवून घेणार आहे बघा. त्यासाठी सुद्धा मी इथं सेम प्रोसेस वापरली आहे. तर बघा आपला जो चकली बनवण्याचा शेवगा आहे त्यामध्ये बघा ही चकलीची जी कणिक आहे ती मी यामध्ये भरून घेतली आहे आणि अगदी हलक्या हाताने बघा एक एक करून याची चकली बनवून घेते. तुम्ही जर पहिल्यांदा चकली बनवत असाल आणि तुम्हाला बघा चकली तेलामध्ये सोडताना म्हणजे तेल तोंडावर वगैरे उडण्याची भीती वाटत असेल तर काय करायचं बघा, तुम्ही प्लेटमध्ये चकली न बनवता काय करायची, आपली जी एक छोटी प्लेट असते ती प्लेट उलटी करून घ्यायची आणि त्याच्या बघा पाठच्या साईडला चकली बनवून घ्यायची आणि अगदी हलक्या साईडनी तुम्ही ती प्लेट बघा या तेलामध्ये उलटी करून घेऊ शकता आणि व्यवस्थित अशी चकली फ्राय करून घेऊ शकता बघा. तर बघू शकताय मी अशा पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता या चकल्या सुद्धा बघा मी तेलामध्ये छान फ्राय करून घेते. एक एक करून चकली बघा मी तेलामध्ये सोडून घेते आणि मस्त अशा मीडियम गॅसवरती राहिलेल्या सगळ्या चकल्या मी फ्राय करून घेणार आहे. तर बघा इथं मी तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन वापरून ही चकली बनवून दाखवलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल म्हणजे तुम्हाला जर मैद्याच्या पिठाची चकली किंवा बघा गव्हाच्या पिठाची सुद्धा चकलीची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी गव्हाच्या पिठाची चकली आणि त्यासोबत मैद्याच्या पिठाच्या चकलीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं जाऊन व्हिडिओ नक्की तर बघू शकता. आपली चकली मस्त अशी फ्राय होत आलेली आहे, हलकासा रंग चेंज झालेला आहे बघा. मस्त मीडियम गॅसवरती या सुद्धा चकल्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता या चकल्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा तांदळाच्या पिठाची चकली बघा तेलामध्ये सोडताना बघा तुटू शकते, व्यवस्थित अशी येत नाही. त्या टायमिंगला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट बघा तेलामध्ये सुद्धा चकली बनवून घेऊ शकता. तर बघू शकताय मी अशा पद्धतीने गॅसची फ्लेम अगदी मीडियम आहे आणि बघा या शेवग्याने मी अगदी हलक्या हाताने बघा या तेलामध्ये मी ही चकली सोडून घेतलेली आहे. आता यावरती बघा झाऱ्याने मी वरच्या साईडनी थोडंसं तेल सोडून घेते, त्यामुळं काय होतं वरच्या साईडने सुद्धा चकली व्यवस्थित अशी फ्राय होते. बघू शकताय मी चकली पलटून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडने मी मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत मीडियम गॅसवरती ही चकली सुद्धा फ्राय करून घेणार आहे. आणि सेम याच पद्धतीने बघा बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकल्या सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे. तर इथं बघू शकताय बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकल्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला बघा चकल्या एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकताय किती मस्त अशी आपली चकली दिसायला लागलेली आहे. आणि बघा म्हणजे घाई गडबडीत असाल किंवा तुम्हाला जर अचानक चकली वगैरे खायची इच्छा झाली असेल किंवा बघा संध्याकाळी म्हणजे 4च्या टायमिंगला बघा चहासोबत काहीतरी स्नॅक्स हवा असेल तर त्या टायमिंगला बघा तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटपट पद्धतीने घरामध्ये बघा तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवून ठेवू शकता. आणि ही चकली बघा तुम्ही आरामात 15 ते 20 दिवसासाठी बघा छान स्टोअर करून ठेवू शकता. आणि बघा अशा पद्धतीने जर तांदळाच्या पिठाची चकली बनवली तर काय होतं, चकली बघा 10 ते 15 दिवस सुद्धा बघा मस्त कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही. तर बघू शकताय किती मस्त अशी आपली चकली बनवून तयार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बघा तांदळाच्या पिठाची चकली नक्की बनवून बघा. बनवायला अगदी सोपी आहे आणि त्याचसोबत बघा खायला सुद्धा खूप सुंदर लागते. तर तुम्हाला आजची तांदळाच्या पिठाच्या चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.